काय रे, झाली का तयारी? आज कॉन्व्होकेशन आहे ना? हो. तुम्ही येताय ना? नाही रे, मला जरा एक काम आहे, तिकडे जायचंय. वाटलंच होतं. म्हणजे आई सांगते ना, मी जन्माला आलो तेव्हा तिथं थांबायचं सोडून तुम्ही पेढे आणायला गेलात. मला चालायला येऊ लागलं तेव्हा ते अनुभवायचं सोडून तुम्ही सायकल आणायला गेलात. माझा 2 वर्षाचा वाढदिवस सेलिब्रेट करायचं सोडून तुम्ही माझी शाळा ठरवायला गेलात. मी अभ्यासात हुशार म्हणून लगेच तुम्ही कॉलेज शोधायला गेलात. आणि आजही मी ग्रॅज्युएट झालो तर कॉन्व्होकेशनला यायचं सोडून तुम्ही माझ्या परदेशातील शिक्षणाची तयारी करतोय. माझा वर्तमान चांगला व्हावा म्हणून तुम्ही कायम भविष्याचा विचार करत आलात. आई विचार करते की आज जेवायला काय करू, पण तुम्ही विचार करता की परवाचं जेवण कुठून आणू. आई उबदार चादर असते तर बाप आधार देणार छप्पर. आपल्या नावात बापाचं नाव शेवटी का येतं, कारण तोच आपल्या आयुष्यभर पाठीशी असतो ना. हे घ्या पेढे. हेच आणायला चालला होतात ना? दुसऱ्यांना खायला घालण्याच्या नादात स्वतः खायचं विसरलाय. हॅपी फादर्स डे. मेरी जान हरदम रखना अब हाथ ये सर पर तुम